माझ्यासोबत आमदार ज्योतिताई गायकवाडच्या आहेत. ताई, काय सांगाल, ज्या प्रकारे जे वाढ होते, कुठेतरी जे युद्ध चाललंय, खूप परिणाम दिसत आहेत. नक्कीच असं ऐकण्यात आलेलं आहे की फ्युएल आणि जे म्हणजे पेट्रोल असेल डिझेल असेल त्याच्यावर आपला जो एलपीजी गॅस आहे या सगळ्या गॅस किंवा ह्याचा काय म्हणतात त्याला आपल्या कमर्शियल जे गॅसेस आहेत हे मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याची तुटवडा भासणार आहे काही दिवसातच असं बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे. आणि त्याच्यावर नक्कीच सरकारने कार्यवाही करावी आणि त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करावी, कारण लोकांमध्ये पॅनिक सिच्युएशन निर्माण झालेली आहे आणि ह्या पॅनिक सिच्युएशन मध्ये लोक काही उगाच आवाजावी घेऊन ठेवतात, असंही करू शकतात. त्यामुळे सरकारने त्याच्यावर उत्तर द्यावं आणि त्यांना सगळ्यांना आश्वस्त करावं की आम्ही त्यांच्यावर उपाय करते. ताई, आज आपण आंदोलन केलं, जे गॅस वाढ झाले त्याच्यामुळे केलं झालं. हो, त्याच्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं की ज्या महिलांसाठी आपण सगळ्या गोष्टी करता, लाडकी बहीण करता किंवा काय करता, ते जे मूलभूत गरजा आहेत, मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही वाढवून ठेवलेल्या आहेत. महागाई तुम्ही कमी केलेली नाहीये, त्यामुळे 1500 रुपये तुमचे काही तुटपुंजे पडतात, ते काही उपयोगी पडत नाही. त्यामुळे तुम्ही ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या कमी कराव्या अशीच अपेक्षा केली. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये खूप काही परिणाम दिसतो. काही नागपूरचे हॉटेल्स बंद करण्यात आले. मुंबईमध्ये कशा प्रकारे आपल्याला परिणाम दिसतो? हो, हळूहळू ते आता सगळीकडेच निर्माण होणार आहे, कारण ज्या गॅसेस सांगितलं तुम्हाला की कमी दिसणार आहे, ज्या सिलेंडर आहेत त्याची तुटवडा कमी होणार आहे असं सगळीकडे असल्यामुळे लोक घाबरलेले आहेत आणि आता बऱ्याच ठिकाणी हॉटेल्स बंद करणं असंही सांगितलेलं आहे. त्यामुळे लोक त्यासाठी सरकारने लवकरात लवकर उपाययोजना केली पाहिजे त्याच्यानुसार. तुम्हाला काही आश्वासन देण्यात आलं का? नाही, काही आश्वासन दिलेले नाही. ते आमदार ज्योती गायकवाडजी, कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.